मोक्षदा. ऋतू आहे? ऋतू? हो सर. ओके, व्हेरी गुड. सर गेल्या क्लासची रेकॉर्डिंग सेंड करा ग्रुप वरती. मॅम करतील, मी सांगतो मॅमला. ओके, चालेल, मी सांगतो मॅमला, मॅम करतील रेकॉर्डिंग सेंड. चल, स्क्रीन दिसते का मला सांगा. हो सर. हो सर. हो सर दिसते. दिसते स्क्रीन? ओके, मागच्या लेक्चर मध्ये काय घेतलं होतं ते एकदा तुम्हाला रिवाइज करून देतो, मग पुढे जाऊया. ठीक आहे? ओके सर. ओके, मागच्या लेक्चर मध्ये आपण फॉर्म्युले पाहिले होते. मागच्या वीक मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले येतात डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले, असे फॉर्म्युले त्याच्यामध्ये येतात. ऋतू, काय सर? ऋतू बाळा, मला साइन 2 थिटाचे फॉर्म्युले सांग. साइन हा, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 sin theta into cos theta 2 tan theta upon 1 plus tan square theta. व्हेरी गुड. तोच फॉर्म्युला इथे हाफ अँगल मध्ये बनतो, ज्यामध्ये अँगल हाफ होत असतो. ठीक आहे, कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले आहेत. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, cos 2 theta is equals to 1 minus 2 sin square theta, cos 2 theta is equals to 2 cos square theta minus 1, आणि लास्ट फॉर्म्युला आहे 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. ठीक आहे, याच्यात मी तुम्हाला नोट लिहून दिले होते दोन. 1 plus cos 2 theta is 2 cos square theta, 1 minus cos 2 theta is 2 sin square theta. त्याच्यानंतर tan 2 थिटाचा डबल अँगल फॉर्म्युला बनतो 2 tan theta upon 1 minus tan square theta. त्याचाच हाफ अँगल फॉर्म्युला बनतो 2 tan theta by 2 upon 1 minus tan square theta by 2. ठीक आहे, हाफ अँगलच्या नोट मी तुम्हाला लिहून दिल्या त्या 1 plus cos theta is equals to 2 cos square theta by 2 and 1 minus cos theta is equals to 2 sin square theta by 2. आहेत का या नोट्स तुमच्याकडे लिहिलेल्या? या हो, सर. नोट तुमच्याकडे लिहिलेल्या पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर ट्रिपल अँगल फॉर्म्युला घेतला. ट्रिपल अँगल फॉर्म्युला कुठला आहे? सो साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा आणि टॅन 3 थिटा. साइन 3 थिटा साठी कुठला रूल सांगितला होता रे? 34. रूल 34. रूल 34, 3 sin theta minus 4 sin cube theta. Rule 43 is 4 cos cube theta minus 3 cos theta. आणि रूल 31 upon 13 म्हणजे 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. ठीक आहे, मग काही क्वेश्चन्स घेतले होते आपण, बरोबर का? हे प्रश्न घेतले होते. प्रश्न तुम्ही बघा जेव्हा तुम्हाला मॅम नोट शेअर करतील, रेकॉर्डिंग शेअर करतील, तर त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स दिसतील. आज आपण पुढचं घ्यायचं का रे? पुढचं शिकायचं का? हो सर. ओके, मला पटापट उत्तर देत चला, म्हणजे मग मला समजेल की तुम्हाला समजतंय, मग आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, आज आपण घेणार आहे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. एकदम इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले जे आहेत त्यांचं दुसरं नाव आहे, काय नाव आहे त्याचं दुसरं? कन्वर्जन ऑफ सम
or difference. Conversion of sum or difference into product. Conversion of sum or difference into product. ठीक आहे. सम और डिफरन्स म्हणजे काय रे सुषमा? सम म्हणजे सर बेरीज करून त्याचं आलेलं उत्तर आणि डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करून त्याचं आलेलं उत्तर. व्हेरी गुड. आता हे जे फॉर्म्युले आहेत याच्यात 4 फॉर्म्युले बनतात. किती बनतात? 4. 4 फॉर्म्युले जे बनतात त्याला व्यवस्थित बघा. आता या 4 फॉर्म्युले जे बनतात याला आपण जोडी जोडीमध्ये लक्षात ठेवणार आहे. पहिली जोडी आहे साइन सी प्लस साइन डी ची आणि साइन सी मायनस साइन डी ची. आता या दोघं फॉर्म्युल्यांना एक साथ लक्षात ठेवू. का रे? कारण दोघं पण साइनचे आहे आणि दोघांमध्ये फक्त साइन म्हणजे चिन्हाचा डिफरन्स आहे. एक प्लस आहे एक मायनस आहे. ओके, आलं का लक्षात? किती फॉर्म्युले बघणार आहेत आपण याच्यात टोटल? तर 4. 4 मधले 2 समजले का? साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी. ठीक आहे. आता हे जे फॉर्म्युले याच्यामध्ये आपण काय करणार आहे तर याच्यामध्ये आपण करणार आहे कन्वर्जन. कशाचं कन्वर्जन? एकतर सम किंवा डिफरन्सचं. कशामध्ये? प्रोडक्ट मध्ये. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. गुणाकार करून आलेलं उत्तर. हा, प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. सम म्हणजे बेरीज, डिफरन्स म्हणजे वजाबाकी. बेरीज किंवा वजाबाकीत दिलेला असेल तर त्याला आपण मल्टिप्लिकेशन गुणाकार मध्ये कसं कन्वर्ट करणार ते फॉर्म्युले आपण बघणार आहोत. मग त्याच्यात पहिली 2 जोडी काय आहे? साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी. आलं का रे लक्षात? हो सर. हो सर. आता मला सांगा दुसरी जोडी जी आहे ती असेल कॉस सी प्लस कॉस डी आणि कॉस सी कॉस सी मायनस कॉस डी. कॉस डी. शाबाश. याला म्हणणार फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. याच्यात टॅनचा फॉर्म्युला बनतो का? तर नाही. ठीक आहे सर, हा सी आणि डी लेटर का बरं घेतलेत? हा, व्हेरी गुड क्वेश्चन. आता जर आपण पाहिलं तर आपल्याकडे ऑलरेडी ए आणि बी जे आहे ते यूज झालेले आहेत. साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी यूज झालेत ना बाळा? हो सर. म्हणून आपण तिकडे घेताना सी आणि डी घेतलंय. फक्त नोटेशन बदललंय. ते काम काय करतात? ते काम सेम, अँगलच येते इथे पण. ठीक आहे. तिथे पण काय होते? अँगलच. इथे पण काय होते? अँगलच. पण तुम्ही जर तिथे नीट बघितलं तर तिथं अँगलचं सम अँड डिफरन्स होतं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो इथे बघा. तिथे अँगलचं सम अँड डिफरन्स आहे. तुम्ही याच्यात आणि त्याच्यात जर बघितलं अंतर काय तर इथे अँगल मध्ये ए प्लस बी, ए मायनस बी आलेला आहे. बरोबर का? हो सर. आणि जर तुम्ही इथे जर पाहिलं इथे तर इथे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा सम आणि डिफरन्स आहे है ना? फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सेम आहे. साइन सी प्लस साइनच. ठीक आहे. अँगल वेगळा वेगळा फक्त दोघांचा. आलं का लक्षात? हो सर. आता याच्यात जोडी जोडीने लक्षात ठेवणार. फॅक्टरायझेशनचे किती फॉर्म्युले असतात? तर 4. 4. एक जोडी कोणाची आहे? साइनची. एक जोडी कोणाची आहे? कॉसची. कॉसची. एकदा प्लस होऊन येईल, एकदा मायनस होऊन येईल. ओके. ओके. आता राईट हँड साइडला फॉर्म्युला काय बनतो बघा. याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युल्यात 2 मल्टिप्लायला येणारच. कोण येणार मल्टिप्लायला? 2. आणि याच्यामध्ये जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे ते एकमेकांना कशाने जोडलेले असतील? मल्टिप्लिकेशननी. मल्टिप्लिकेशन. शाबाश. आता मला सांगा रे, साइनची ट्यून आहे ना आपली एक पर्टिक्युलर. साइनचा फॉर्म्युला आला तर साइनची ट्यून काय आहे? साइन कॉस, कॉस साइन. शाबाश. ती सेम ट्यून इथे पण आपण लावणार. ठीक आहे. बट त्या एका ट्यून मध्ये तिकडे
साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी मध्ये एका ट्यून मध्ये एकच फॉर्म्युला कव्हर होत होता, बरोबर ना? एक ट्यून एक फॉर्म्युला. इकडे एका ट्यून मध्ये दोन फॉर्म्युले कव्हर होतील. कसं लिहिणार? साइन साठी, कारण दोघं पण साइनचे आहेत ना. मग लिहिताना लिहिणार साइन कॉस कॉस साइन. आणि काय झालं रे, एका ट्यून मध्ये दोन फॉर्म्युले कव्हर झाले. आता अँगल काही ना काहीतरी द्यावा लागेल. मग काय द्यायचा? पहिले द्यायचा सी प्लस डी बाय टू, नंतर द्यायचा सी मायनस डी बाय टू. सेम खाली पण सी प्लस डी बाय टू, इथे येणार सी मायनस डी बाय टू. आता इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काय आहे? मल्टिप्लिकेशन. 2 इंटू साइन सी प्लस डी बाय टू. हा सी प्लस डी बाय टू पूर्णपणे अँगल आहे साइनचा, ठीक आहे. इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय टू. सी मायनस डी बाय टू पण अँगल आहे कॉसचा, ठीक आहे. इथे पण 2 कॉस सी प्लस डी बाय टू हा पण अँगल आहे कॉसचा. आणि साइन सी मायनस डी बाय टू हा पण अँगल आहे साइनचा. इथे काय झालं? मग सगळे एकमेकांना मल्टिप्लायला आले. यालाच म्हणतात कन्व्हर्जन ऑफ सम ऑर डिफरन्स इनटू प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, ठीक आहे. आलं का रे लक्षात? हो सर. साइन साठी काय ट्यून आहे? साइन कॉस कॉस साइन, ठीक आहे. येस ऑर नो? यस सर. व्हेरी गुड. चलो, कॉस साठीचे ट्यून काय रे? मग आता पुढचे दोन कॉसचे चेक करा. कॉस कॉस साइन साइन. शाबाश. मग इथे काय लिहू? कॉस कॉस साइन साइन साइन. इथे काय लिहू सांगा? सी प्लस डी बाय टू व्हेरी गुड. अँड सी मायनस डी बाय टू. व्हेरी गुड. इथे काय लिहू? सी प्लस डी बाय टू, सी मायनस डी बाय टू. शाबाश. इथे आपल्याला डी मायनस सी बाय टू घ्यावा लागतो. हा एकमेव फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये डी मायनस सी आपण घेत असतो. आलं का लक्षात? हो सर. ओके. मी तुम्हाला आता एक्झाम्पल घेऊन सांगतो. हे फॉर्म्युले लिहा पटापट. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले पटापट लिहा. लिहिलं गेलं सर. व्हेरी गुड. कोण बोललं? रितू बोलली का? नाही सर, निशांत. काय? निशांत. निशाद. काय नाव आहे? निशांत. 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 हा, मला बघू दे. निशांत पाटील का रे? हो सर. ओके. झालं चलो. निशांत, तू याच्या आधी नव्हतास का बाळा? नव्हतो सर. फर्स्ट डे का तुझा आज? नाही सर, पहिल्या लेक्चरला झालो होतो मी अटेंड, पण हा दुसरा लेक्चर आहे सर माझा. अच्छा. निशांत, तू पण चाळीसगाव साईडचा आहे ना? हो सर. त्या दिवशी तुम्ही बोलले नव्हते का सर? हो, बरोबर. रितू पण आहे ना? रितू पाटील. हो सर. रितू पाटील, निशांत पाटील. मग तुम्ही भाऊ बहीण आहेत का रे? नाही हो सर. नाही का? मला वाटलं अरे, असं विचारलं मी फक्त. एनिवेज, फॉर्म्युले आले का लक्षात? फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हो सर. जाणं आहे का मग आता पुढे पुढे जाणंच आहे का ते? मग चला सर. चलो, व्हेरी गुड. चल, आपण हे जे फॉर्म्युले बघितले ना बाळांनो, याचं एक्झाम्पल बघूया, म्हणजे आपल्याला फॉर्म्युले नीट लक्षात येतील. चालेल?
हो सर. ओके ओके. एक्झाम्पल गिवन. ई डॉट जी डॉटचा अर्थ काय होतो? एक्झाम्पल गिवन. आता बघा, समजा माझ्याकडे आलं साइन 2 थिटा, ठीक आहे, प्लस साइन 4 थिटा. तर मी याचा आन्सर काय लिहू रे? साइन 2 थिटा प्लस साइन 4 थिटा. तर इथे 2 थिटा म्हणजे कोण आहे रे? 2 थिटा C. म्हणजे आहे सी. ठीक आहे, 2 थिटा म्हणजे कोण आहे? सी. आणि C. 4 थिटा म्हणजे कोण आहे? बी. D. ठीक आहे. मग आता मी याचा फॉर्म्युला काय लिहिणार? 2 इंटू साइन सी म्हणजे 2 थिटा प्लस 4 प्लस थिटा 4 थिटा बाय 2 डिवायडेड बाय 2 इंटू कॉस cos 2 थिटा मायनस 4 थिटा बाय 2. आलं का लक्षात? आलं का रे बाळांनो लक्षात? हो सर. मग 2 इंटू साइन 2 थिटा प्लस 4 थिटा किती थिटा? 6 थिटा. 6 थिटा बाय 2 शाबास. इंटू कॉस ऑफ 2 थिटा मायनस 4 थिटा किती थिटा? मायनस 2 थिटा. मायनस 2 थिटा. शाबास. अपॉन 2. आता 2 3 जार 6 होतो का रे? हो. 2 आणि 2 हो सर. कॅन्सल होतो का रे? हो. मग इथे उरला 2 साइन 3 थिटा इंटू कॉस ऑफ मायनस थिटा. मला कोणी सांगू शकतं का रे? साइन कॉसच्या मध्ये जर मायनस साइन आलं तर तो मायनस साइनला काय करतो? गिळून घेतो. शाबास. मग इथे काय उरणार? कॉस थिटा cos उरणार. थिटा. ठीक आहे, म्हणजे साइन 2 थिटा प्लस साइन 2 थिटा प्लस साइन 4 थिटा इज इक्वल्स टू काय भेटणार रे बाळांनो आपल्याला? मल्टिप्लिकेशन मध्ये आन्सर भेटणार 2 साइन 3 थिटा इंटू कॉस थिटा. आलं का लक्षात? हो. देऊ का तुम्हाला सॉल्व करायला? हो सर. ओके. सेकंड. कॉस ऑफ 4 थिटा प्लस कॉस ऑफ 6 थिटा इज इक्वल्स टू कोणता फॉर्म्युला लावायचा रे निशांत? सर मी सांगू? हा सांग बाळा. cos C प्लस cos D. व्हेरी गुड. कॉस सी प्लस कॉस डी. निशांत नाही का? बोला का आहे सर. निशांत? हो सर. बोलणार आहे भाऊ. बोलतोय ना सर. आणि मग बोलणार आहे ते कोणचा फॉर्म्युला लावणार असे? कॉस सी प्लस कॉस डी. मग आता कॉस सी कोणते? आता सी कोण आहे? सी आहे 4 थिटा आणि डी कोण आहे? 6 थिटा. ठीक आहे. हो. कॉस सी प्लस कॉस डी सांगा पटकन. cos C प्लस cos D. 2 सी कॉस प्लस डी इंटू 2. कॉस सी म्हणजे कोण? 4 थिटा प्लस डी म्हणजे कोण? 6 थिटा अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी. सी म्हणजे कोण? 4 थिटा मायनस डी म्हणजे कोण? 6 थिटा अपॉन 2. काय येईल रे? 2 कॉस 4 थिटा प्लस 6 थिटा किती थिटा? 10 थिटा. 10 थिटा अपॉन 2 इंटू कॉस 4 थिटा मायनस 6 थिटा किती थिटा? मायनस 2 थिटा अपॉन 2. 2 गेट्स कॅन्सल. इथे होईल 2 5 जार 10. 10 मग हा होईल 2 कॉस ऑफ 5 थिटा 5 थिटा cos मायनस मायनस थिटा. थिटा. कॉस काय करेल मायनस साइनला? सर इथं मायनस थिटा असेल ना, थिटा वरच्या स्टेपला आपण डायरेक्ट थिटा लिहू शकतो का? कुठे बाळा? इथे का? या स्टेपला म्हणतो हा का? सर. हा सर. चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके सर.
आणि इथे रिझन पण द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की सिन्स कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा होत असतो असं. ठीक आहे. कॉस काय करतो, Okay, मायनस sir. साईनला गिळून घेतो. देऊ का रे तुम्हाला 2-4 प्रश्न घरी हो सर द्या. होमवर्क साठी? लिहा साइन 6 थिटा असं लिहितो आम्ही. होमवर्क पहिला साइन 6 थिटा मायनस साइन 3 थिटा. दुसरा घेऊ आपण कॉस 8 थिटा. मी अँगलचं नाव बदलतो मुद्दा म्हणून, आता कॉस 8a करतो मायनस कॉस 4a. सुषमा, कॉस 8a मायनस कॉस 4a मध्ये सी आणि डी कोण आहे बाळा? कॉस 8a मध्ये 8a जे आहे ते C आहे आणि कॉस 4a जे आहे ते D आहे. हा 4a डी आहे, बरोबर. साइन 9x मायनस साइन 3x. नेक्स्ट. चालेल ना रे, देत राहू ना अजून. हो सर 5 द्या. 5 देऊ ना. हा cos 5a प्लस cos 3a. साइन 2 थीटा प्लस साइन 6 थीटा. चल, करणार का आता? सर आता करायचेत का? नाही बाळा, घरी होमवर्क आहे हा. ठीक आहे. होमवर्क आहे, जमेल ना तुम्हाला? हो सर. हो सर. ओके, चलायचं का? पुढचे फॉर्म्युले बघायचे का मग आता? हो सर. ओके. पुढचे फॉर्म्युले जे आहे त्याचं नाव आहे डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. काय नाव आहे? डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. फॅक्टरायझेशन मध्ये काय पाहिलं रे आपण? फॅक्टरायझेशन मध्ये काय करत होतो आपण? कन्वर्जन. काय करत होतो? कन्वर्जन करत होते. कशाचं कन्वर्जन करत होतो? तिकडे करत होतो सम और डिफरन्सचं प्रोडक्ट मध्ये, बरोबर? हो सर. इथे करणार आहे आपण कन्वर्जन ऑफ प्रोडक्ट. कन्वर्जन ऑफ प्रोडक्ट इनटू सम और डिफरन्स. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कशात दिलेला असेल फॉर्म्युला? आपल्याला दिलेला असेल फॉर्म्युला मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि आपल्याला त्याला कशात कन्वर्ट करायचंय? सम किंवा डिफरन्स, बेरीज किंवा वजाबाकी मध्ये. ठीक आहे. आता याच्यात पण किती फॉर्म्युले येणार? जर फॅक्टरायझेशनचे 4 बनतात तर डी फॅक्टरायझेशनचे पण किती बनणार रे? 4. 4. व्हेरी गुड.
1 2 3 4. प्रत्येक फॉर्म्युल्यात कोण मल्टिप्लायला येणार रे? 2. ठीक आहे. अरे मी फॅक्टरायझेशन मध्ये एक फॉर्म्युला सांगायचा राहिला तुम्हाला. फॅक्टरायझेशन मध्ये हा शेवटचा जो आहे ना कॉस सी मायनस कॉस डी, त्यालाच आपण असं पण लिहू शकतो की तुम्हाला जर सवय आहे 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. प्रत्येक वेळेस आपण सी प्लस डी बाय 2 आणि सी मायनस डी बाय 2 घेतोय ना. हो. मग याच्यामध्ये पण तसं घ्यायचं असेल, याच्यामध्ये काय ऍक्च्युअली डी मायनस सी बाय 2 आहे, पण जर सी मायनस डी बाय 2च घ्यायचा असेल तर बाहेर काय करावं लागेल, मायनस साइन काढावं लागेल. आणि साइन ऑड फंक्शन असल्यामुळे मायनस साइनला तो काय करेल, बाहेर फेकून देईल. म्हणून हे मायनस साइन इथे येईल. म्हणजे या लास्ट वाला जो आहे त्याचे 2 फॉर्म्युले बनतात. जर प्लस साइननी सुरू केलं तर डी मायनस सी घ्या, जर मायनस साइननी सुरू केलं तर सी मायनस डी घ्या. ओके, हा एक फॉर्म्युला तिथे नोट डाऊन करून घ्या. झालं का रे? हो सर. ओके. चलो आता इकडे येऊन जा. डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, कन्व्हर्जन ऑफ प्रोडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स. प्रत्येक फॉर्म्युल्यात कोण येणार मल्टिप्लायला? 2 येणारच आहे की नाही. आता इथे पण आपण 2 फॉर्म्युले 2-2च्या जोड्यांमध्ये लक्षात ठेवू. आता मला सांगा रे, तिकडे उत्तरामध्ये आपण ट्यून वापरत होतो, काय ट्यून होती? साईनची आणि कॉसची ट्यून. हा, साईनची ट्यून काय होती? साइन कॉस कॉस साइन, साईन बरोबर ना. कॉस कॉस साईन. तिकडे एका ट्यून मध्ये 2 फॉर्म्युले कव्हर होत होते, बरोबर ना. इकडे पण एका ट्यून मध्ये 2 फॉर्म्युले कव्हर होतील, पण इकडे प्रश्न बनेल त्याच्यानी. साइन कॉस कॉस साइन, ठीक आहे. मग हा होईल साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी, बरोबर. आता इज इक्वल्स टू 2 साइन ए कॉस बी आहे. आता मला सांगा, जर आपण थोडं इतिहासात गेलो, इकडे या ढगात, तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतो का रे, साइन ए प्लस बी चा? काय होता रे साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला? साइन ए प्लस बी, साइनची ट्यून साइन ए प्लस साइन कॉस साईन साइन ए कॉस बी प्लस कॉस ए ए साईन साइन बी. प्लस कॉस ए साइन बी. शाबाश. आणि साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय रे? ए प्लस बी साइन ए कॉस साइन बी ए कॉस बी. मायनस कॉस ए साइन बी. कॉस ए शाबाश. साइन बी. कोण बोललं? रितू बोलली का? मोक्षदा. मोक्षदा, व्हेरी गुड. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला आपल्याकडे साइन ए मायनस बी चा. आता जर तुम्ही डी फॅक्टरायझेशनचा पहिला फॉर्म्युला पाहिला तर त्याच्यात 2 वेळा कोण पाहिजे रे? साइन ए कॉस बी 2 वेळा पाहिजे ना. म्हणजे ह्या 2 फॉर्म्युल्यांचं काय करावं लागेल? ऍडिशन. तेव्हा काय होईल? कॉस ए साइन बी मायनस कॉस ए साइन बी कॅन्सल. मग कोण उरला? 2 साइन ए कॉस बी. म्हणजेच काय केलं रे आपण? साइन ए प्लस बी ला ऍड केलं. कोणासोबत? साइन ए मायनस बी सोबत. समजलं का? दिस इज व्हॉट कन्व्हर्जन ऑफ प्रोडक्ट इनटू सम ऑर डिफरन्स. कोणाचं सम? तर जे पहिले 2 फॉर्म्युले होते आपले, साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बी, त्या दोघांचं समेशन घेतलं. आलं का लक्षात? आलं का रे हो, सर. लक्षात? हो सर. हो सर. आणि जर समजा मी या दोघांचं सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन समजतं ना तुम्हाला? वजाबाकी. हो सर. हो सर. वजाबाकी केली तर या सगळ्यांचं साइन बदलून जाईल ना. हा मायनस होईल, हा मायनस होईल, हा प्लस होईल. मग हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल. कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी काय होईल? 2 कॉस ए साइन बी, बरोबर ना. मग 2 कॉस ए साइन बी केव्हा बनला? जेव्हा साइन ए प्लस बी मधून
साइन ए मायनस बी ला मायनस केला तेव्हा. ओके, मग दोन फॉर्म्युले कसे बनले? 2 sin a cos b इज इक्वल्स टू sin a प्लस बी प्लस sin a मायनस बी. पहिले जे दोन फॉर्म्युले आपले त्यांना दोघांना ऍड केलं, नंतर त्यांना दोघांना सबट्रॅक्ट केलं. बरोबर का? आता मला सांगा रे, अजून कॉस्टची जोडी, कॉस्टची ट्यून काय असते? कॉस कॉस साइन साइन. कॉस कॉस साइन साइन. बरोबर ना? मग कॉस ए कॉस बी, इथे येईल साइन ए साइन बी. ठीक आहे, मग याच्यावरून काय लिहू शकतो रे मी? 2 कॉस ए कॉस बी कधी येईल? जेव्हा माईक बंद करा, माईक. कॉस ए प्लस बी असतो कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए मायनस बी असणार आहे आपला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आता जर मी या दोघांना ऍड केलं एकमेकांसोबत, तर मला माहिती कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए कॉस बी किती होईल रे? 2 कॉस ए कॉस बी. बरोबर ना? आणि मायनस साइन ए साइन बी प्लस साइन ए साइन बी कॅन्सल. मग इथे 2 कॉस ए कॉस बी चाललाय, तो कधी बनतोय? कॉस ए प्लस बी ला आपण जेव्हा ऍड करतोय कॉस ए मायनस बी सोबत तेव्हा. बरोबर? आता साइन ए साइन बी जिवंत राहिला पाहिजे, कॉस ए कॉस बी गेला पाहिजे. मग त्यावेळेला आपण कॉस ए मायनस बी ला मायनस करतो, कॉस ए मायनस बी मधून मायनस करतो कॉस ए प्लस बी ला. ठीक आहे, दीज आर डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. काय हे? डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. चला आता हे पटकन नोट डाऊन करून घ्या. झालं सर. व्हेरी गुड. झालं सर. झालं सर. व्हेरी गुड. चला प्रश्न घेऊन समजवतो तुम्हाला. ओके, सपोज आपल्याकडे आला असा प्रश्न की साइन 3 थिटा इंटू कॉस 4 थिटा. ते म्हटले याला सॉल्व्ह करून द्या. तर याच्यासोबत कंपल्सरीली मल्टिप्लायला कोण पाहिजे रे? 2 2. है ना? मग 2 साइन 3 थिटा इंटू कॉस 4 थिटा. सांगा याला काय करायचं आता? कुठला फॉर्म्युला आहे हा? ए फर्स्ट. फर्स्ट आहे का सेकंड आहे? फर्स्ट. फर्स्ट आहे. 2 साइन ए कॉस बी. मग याला मी सेकंड सारखा लिहू शकतो का रे? 2 कॉस 4 थिटा इंटू साइन 3 थिटा असं लिहू शकतो का मी? हो सर. असा लिहिला. मग पहिल्या फॉर्म्युल्यात आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यात काही फरक आहे का? नाही. आहे. नेहमी जो मोठा अँगल आहे त्याला पहिले लिहा आणि छोटा अँगल आहे त्याला नंतर लिहा. असं का? कारण इकडे होतोय एकदा ए प्लस बी, इकडे होतोय एकदा ए मायनस बी. मग ए मायनस बी जेव्हा होईल तेव्हा मोठ्यातून छोटा मायनस केला तर चिन्हाचं टेन्शन मिटून जातं म्हणून. ठीक आहे, मग 2 कॉस 4 थिटा इंटू साइन 3 थिटा. आता हा कोणता फॉर्म्युला झाला? डी फॅक्टरायझेशनचा सेकंड. मग त्याला काय लिहिणार आपण? साइन सी म्हणतो साइन ए प्लस बी. ए कोण? 4 थिटा, बी कोण? 3 थिटा, मायनस साइन 4 थिटा मायनस 3 थिटा. बरोबर का रे? मग हा होईल साइन 7 थिटा मायनस साइन 1 थिटा. 4 थिटा मायनस 3 थिटा म्हणजे किती? 1 थिटा. आलं का रे लक्षात? हो. कुठे गेले बाकीचे लोक?
हो सर. हा. सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. सेकंड एक्झाम्पल आहे, सपोज मी असं घेतलं, हे फर्स्ट एक्झाम्पल होतं, हे सेकंड एक्झाम्पल मध्ये मी 2 नाही टाकत आहे, 2 मल्टिप्लायला नाही आहे समजा. तर कॉस ऑफ 7 थिटा इंटू कॉस ऑफ 3 थिटा इज इक्वल टू, काय करावं लागेल ते सांगा. कॉस ऑफ 7 थिटा इंटू कॉस ऑफ 3 थिटा कुठला फॉर्म्युला आहे रितू? थर्ड फॉर्म्युला आहे सर. थर्ड फॉर्म्युला आहे, पण थर्ड फॉर्म्युल्यामध्ये 2 मल्टिप्लायला असतो बाळा, याच्यात आहे का 2 मल्टिप्लायला? नाही. मग आपण काय करणार, 2 ला निगेटिव्ह मल्टिप्लाय आणि डिवाइड. मल्टिप्लायला सॉरी 2 ला काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड. डिवाइड. आता हा इथे आपला 3 नंबरचा फॉर्म्युला फिट होतोय, है ना? हो. म्हणून मग आपण 1/2 इंटू ब्रॅकेट मध्ये लिहिणार फॉर्म्युला 2 कॉस ए कॉस बी. काय असतो फॉर्म्युला? 2 cos plus a cos is equal to cos plus ab plus cos a minus b. कॉस ए प्लस बी. ए कोण आहे रे बाळा इथे? a 7 7 थिटा. बी कोण आहे? 3 theta. मग काय लिहू, कॉस 7 थिटा प्लस 3 थिटा प्लस कॉस 7 थिटा मायनस 3 3 थिटा. सो 1/2 इंटू कॉस 7 थिटा प्लस 3 थिटा किती होतो रे? कॉस 10 थिटा प्लस कॉस 7 थिटा मायनस 3 थिटा किती होतो रे? 4 थिटा. ओके, 4 theta. ओके का? हो. 1/2 Yes. बाहेरच ठेवला. ठीक आहे. हो. मग हा झाला कन्वर्जन ऑफ प्रोडक्ट इंटू सम और डिफरन्स. येईल का मग तुम्हाला आता? ओके, व्हेरी गुड. चलो मग आता तुम्हाला मी होमवर्क देऊ का परत? हो सर. होमवर्क लिहा, चला. होमवर्क मध्ये लिहा तुम्ही, पहिला फॉर्म्युला, पहिला क्वेश्चन, 2 sin 40 डिग्री इंटू कॉस 20 डिग्री. याच्यात ए कोण रे? 40 4 degree. theta. आणि बी 4 कोण रे? degree. 20. 20. कोणता फॉर्म्युला डिफॅक्टरायझेशनचा कुठला? फर्स्ट. फर्स्टच लागला. व्हेरी गुड. 2 इंटू, सपोज 2 नाही दिलाय मी तर काय करायचं, आलंय ना तुमच्या लक्षात? हो. हो सर. 1/2. कोणता फॉर्म्युला रे? फोर्थ. 4. 2 आहे का रे तिथे? नाही. नाही सर. व्हेरी गुड. मग 2 नी काय करणार आपण? मल्टिप्लाय अँड डिवाइड करणार. ठीक आहे. 2 cos 35 डिग्री cos 75 डिग्री. याच्यात कोण येणार रे? कुठला फॉर्म्युला? थर्ड फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला. शाबास. 2 sin 2π/3 इंटू cos π/2. ठीक है, ठीक है. 2 sin 6 डिग्री इंटू cos 15 डिग्री. जमतील का रे 5? हो.
सर. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. फॉर्म्युले पाठ करून या. उद्या आपलं लेक्चर आहे का रे? माहित नाही. आहे, मी सांगतोय आहे. हो ठीक सर. आहे, आपणच घेऊ उद्या पण लेक्चर. हो. चालेल ना तुम्हाला? हो. हो सर. मॅथ्सचं लेक्चर बोर होतं का रे तुम्हाला? नाही सर. नाही सर, काहीच बोर होत नाही. समजतंय ना तुम्हाला सगळं काय हो चाललंय? सर, खूप छान समजतं. ओके, व्हेरी गुड. कोण बोललंय? सर? सुषमा बोलली का? हा, हो सर. ओके. हा, कोणी आवाज दिला का? सर माझे सर, तुम्ही मॅथ शिकवायला पासून मॅथ मला आवडायला नाही तर अगोदर आवडत नव्हतं. अरे वा, थँक्यू बेटा. सर कोण माझे बोलत होतं? प्रिव्हियस लेक्चर्स राहिलेले आहेत. अच्छा, मला काय नाव आहे बाळा तुझं? रितू. नाही, काय जान्हवी. सर? काय नाव आहे? जान्हवी. जान्हवी. बाळा, मग तू मॅमशी कॉन्टॅक्ट कर, त्याच्यात रेकॉर्डिंग असतील क्लासच्या, त्या तुला पाठवतील. ओके. सर मी ग्रुपला जॉईन नाहीये, मला जॉईन करता येईल का तुम्हाला? मॅमला सांग तू, ते करतील तुला जॉईन. ठीक आहे. हा, ओके तुला चालेल. लिंक कुठून येते? लिंक कुठल्या नंबरवरून येते आता? आता आमच्या राष्ट्रीय विद्यालयाचे सर आहेत ना चाळीसगावचे, त्यांनी सेंड केलेली. अच्छा, मग त्या सरांना सांग की मॅमला सांगा तुला ग्रुपमध्ये ऍड करायचं. ठीक आहे. हो. सर, ओके. हा, माझं पण मागचे खूप लेक्चर बाकी सर. पार्ट 1 ट्रिग्नोमेट्री, पार्ट 1